या सरकारकडनं कधी आपल्याला न्याय मिळणार आहे? समाज सगळा वाट बघत बसलेला आहे, काय अपेक्षित आहे? सरकारला आचारसंहिता लागायच्या अगोदर जी सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी ती करावी लागणार आहे. कारण अधिसूचना हे त्यांनी काढलेली आणि 2012च्या कायद्यात जर दुरुस्ती करायची असली तर आचारसंहितेच्या अगोदर त्यांना ती करावी लागणार आहे आणि ते करतील. कारण मराठा आरक्षणाचा हा ज्वलंत प्रश्न आहे. हा मिटल्याशिवाय सरकार निवडणुका नाही घेणार. आधी हा प्रश्न सुटेल अपेक्षित. हो, सोडवाच लागेल त्यांना. सर सरकारने परत एकदा दगाफटका केला तर आपण काय आव्हान काय करणार आहे समाज बांधव? नाही, असं वाटत नाही. आम्ही 9 तारखेपर्यंत वाट बघायचं ठरवलं आहे. 9 किंवा 10 तारखेला आम्ही घोषणा करण्याच्या तयारीत, परंतु अगोदरच उपयोग नाही म्हणून आम्ही वाट बघतोय. 100% करतील, कारण अधिसूचना त्यांनी काढलेली आणि विशेष करून देवेंद्र फडणवीस साहेब याच्यात लक्ष घालतील. आता समाजाला, मराठा समाजाला आडवं चालण्याची भूमिका देवेंद्र फडणवीस साहेब करणार नाहीत. ते नक्कीच आता याच्यात लक्ष घालून सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करतील. नसता विनाकारण सगळ्या सरकारला मराठा समाजाच्या रोषाला सामोरं जावं लागणार आहे आणि ही लाट त्यांना परवडणारी नसणार आहे. फडणवीसांच्याकडनं वारंवार आता नवलेंवरही अटक झालेली आहे. ज्या पद्धतीने टार्गेट केलं जात आहे, भाजपच्या वरिष्ठ लोकांना काही आव्हान करणार आहे का आपण? मोदी असतील, अमित शहा असतील. नाही, आता कसं आहे, जाणून बुजून एखाद्या समाजाविषयी तुम्हाला द्वेष करायचा असेल आणि त्या रोषानं, त्या भावनेनं जर वागायचं असेल तर त्याला विनंती करून आणि सांगून काय उपयोग होणार नाही. त्यासाठी आपल्याला त्याच्यावरती उपचारात्मक प्रक्रिया राबवावं लागणार आहे आणि ते समाजाला आता ठरवावं लागणार आहे. आपणच मोठं केलं, परंतु आपल्याच नरडीवर जर सुरी ठेवण्याचा प्रयत्न फडणवीस साहेबांकडून होणार असला तर समाजाला याला कुठंतरी विचार करावा लागणार आहे. मुख्यमंत्री याच्यात म्हणावं तशी भूमिका घेताना दिसत नाही फडणवीसांना शांत करण्याची. ती तर खरं त्यांचीच जबाबदारी, कारण कारण ते अधिसूचना त्यांनी काढली आणि 6 महिने समाजानं त्यांच्यावर विश्वास ठेवलेला आहे. एकदा जर ते समाजाच्या मनातून उतारले तर पुढच्या पायऱ्या चढणं अवघड होईल आणि तर फडणवीस साहेबांना सुद्धा याच्यात लक्ष घालणं खूप गरजेचं आहे. कारण फडणवीस साहेबांनी जर याच्यात आता लक्ष नाही घातलं, नुसते लोक अटक करण्याच्या मागं लागून त्यांचा जर काही गैरसमज झाला असला की मी केसेस करून निष्पाप लोकांना गुंतवील आणि समाजात थांबल, तर थांबत नाही आहे. परिणाम उलटा झाला आहे. समाज, मला एक मोठी फळी तयार झाली त्यांच्यामुळे. ज्यांच्यावर निष्पाप लोकांना गुंतवण्याचा प्रयत्न केला ते लोक मला येऊन म्हणायला लागले, आता आम्ही आधीमध्ये नव्हतो, आता आम्हाला जर गुंतवलेच तर आता हो द्या, काय व्हायचं ते. म्हणजे ते एक फळी निर्माण करून द्यायला लागलेत उलट, आणि त्यांच्याविषयी एक नाराजीची लाट उचलणारे त्यांनी समजून घ्यावं. मी विनंतीपूर्वक त्यांनाही सांगतोय की त्यांनी जरा समजून घेणं गरजेचं आहे. नसता त्याचं कारण पण तसंच, मराठ्यांची ती मागणीच नाही. मराठ्यांची मागणी ओबीसी आरक्षणातून सगळ्या सोयऱ्यांची. बरं, दिलं हरकत नाही, ते 200-250 मराठ्यांसाठी लागतं, ते काय सगळ्या मराठ्यांसाठी नाही. 2-3 मागणी 200-250 मराठी ते घेणार आहेत. पण तरीही 200-250साठी जर भांडायचं ठरलं तर एखादी जात जर मागास सिद्ध झाली तर तिला ओबीसी आरक्षणात घ्यावं लागत असतं. यांनी वेगळा प्रवर्ग करण्याची गरज काय? शेवटचा प्रश्न असा वाटतो की आता याच्यात जर सरकारने दगा दिला तर लोकसभेच्या बाबतीत कोणाचा पर्याय समाजाने निवडा? नाही, राजकीय मार्ग माझा नाही आहे, पण सगळ्या सोयऱ्यांची मी अंमलबजावणी घेणार. किती खेटायची वेळ आली तरी चालेल. लोकसभेच्या पूर्वीच घेणार. नसता त्याचे परिणाम, नाराजीचे लाट देवेंद्र फडणवीस साहेब आणि शिंदे साहेब घेणार नाहीत. कारण ही पहिला पूर्वीचा मराठा आता राहिलेला नाही. स्वतःच्या मुलासाठी तो सज्ज झाला. मुख्यमंत्री असे म्हणले होते की जोपर्यंत मनोज जरांगे सामाजिक कार्यकर्ते होते त्यासोबत मी त्यांच्या पाठीमागे होतो, मात्र ते आता राजकीय भाषा बोलतायत, त्यामुळे आता मराठा समाज किंवा मुख्यमंत्री म्हणून मी त्यांचं समर्थन करणार नाही किंवा त्यांची भाषा खपवून घेतली जाणार नाही. ते खपवून घ्यायचे का नाही ते बघू, खपायची का नाही खपायची. परंतु 6 महिने तुमचा सन्मान केला ते विसरले का? एका दिवसात तुम्ही शब्द द्यायचा आणि समाजानं पाळायचं. 6 महिने तुम्ही लोटत नेलं. त्यावेळेस आम्ही तुम्हाला म्हणलो का तुम्ही राजकीय आमचा सूड घ्यायला लागले? आज तुम्हाला आमच्यात राजकारण दिसायला लागलं. 6 महिने नाही दिसलं. म्हणजे भाषा बदलू नाही त्यांनी, किमान त्यांच्यावरती समाजाचा विश्वास आहे. त्यांनी त्यांना शिक्का लागून घेऊ नये, समाजाला दगा दिला. इलेक्शन जवळ आल्यामुळे भाषेचे आहे आणि हे सगळं वेल ऑर्गनाइज्ड आहे, त्यांनी जे काही वक्तव्य केलेलं आहे असा आरोप केला. कोणी केला आहे? जे आहे
आता हे बघा, नाही त्यांना काय झालंय, काय केलंय हेच मला माहीत नाही. तुमच्याच माध्यमातून मला ऐकायला मिळते काय केलंय नवलेंना. नाही त्या तशा वक्तव्याचं मी समर्थन करणारच नाही आणि माझ्यासोबत असूही शकतील, कारण पूर्ण महाराष्ट्रातला 6 करोड मराठा समाज माझ्यासोबत आहे. गाडीतच काय कुठं मी कुठंही बसू देतो कोणाला आणि मी पण कुठंही बसतो, परंतु त्यांच्यावरती विनाकारण अन्याय होऊ नये. कारण प्रत्येकाला स्वातंत्र्य, काही एखादे लेकरू म्हणून चूक झाली असेल तर ह्या टोकाचं पाऊल उचलायची. त्यांच्याबद्दल नवलेंबद्दल सरकारला सुद्धा काय आवश्यकता नाही. मी त्या वक्तव्याचं तर कधी करणारच नाही, पण तरीही सरकारनं पालकत्व आपण स्वीकारलेलं आहे. एक राज्यातलं लेकरू नागरिक त्यांचा असेल तर इतकं सोड भावनेने सरकारला त्याच्याशी वागण्याची काही गरज नाही. आता तोच तुला सुचना मग आहे इकडे सोडला का आता मराठ्याकडे पार, तोच तुला सुचना इकडं न घुसव म्हणा, गप झोप भाकरी खाऊन. जास्तीत जास्त उमेदवारी दाखल करायचे आता सध्या आव्हान केलं जाते. असे जर उमेदवारी दाखल केली तर लोकसभेची निवडणुकीचा पंजा उडू शकतो. मग सरकारला कळत नाही का? 6 महिने झालं समाज त्यांचा सन्मान करतोय. मग मागणीच काय आहे? तुम्ही म्हणलात ती, तुम्ही म्हणले हैदराबादचं गॅजेट घेऊ, बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट घेऊ, केसेस मागं घेऊ आणि सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करू. साधा सोपा प्रश्न आहे. मला राजकारण करायचं नाही, माझा तो मार्ग नाही. तुम्ही बोलल्याप्रमाणे तुम्ही सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी द्यावी, विनाकारण माझ्या नादी लागू नये. एकतर त्यांनी चूक केली, नादी लागून त्यांची एकतर चूक झाली ओळखण्यात, त्यांनी आणखीन तरी विनाकारण माझ्या नादी लागू नये. त्यांनी गोळी गुलाबीनं हा प्रश्न मार्गी काढायचा प्रयत्न करावा, ही त्यांना मी दुसऱ्यांदा विनंती करतो. आत्ताच्या आत्ता नसता याची नाराजी लाट एवढी उसळणार आहे की तुम्ही जी माझ्यावरती SIT नेमली आणि एक शेतकऱ्याचं पोरगं सामान्य मराठ्यांच्या लेकरांचं कल्याण व्हावं म्हणून लढतंय, तुम्ही SIT नेमली. ज्यांच्यासाठी तुम्ही नेमायला पाहिजे होती ती सुगंधी अगरबत्ती असल्यासारखे तुमच्या आजूबाजूला हिंडतात. ते हजारो करोड रुपये गोरगरीब जनतेचे लुटलेले लोक तुमच्या आजूबाजूने जसं काय त्या देवदेवतांपुढं सुगंधी अगरबत्त्याला असे हिंडायला लागले आणि आम्ही प्रामाणिकपणे समाजाचं काम करतो, तुम्ही SIT नेमायला लागले. त्यामुळे समाजात प्रचंड रोष गेला आहे. त्यांनी सगळ्या सोयऱ्यांचे देवा आम्हाला राजकारण करायचं नाही, मी शब्द देतो, हेच मराठी त्यांना डोक्यावर घेऊन नसते. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.